बेळगाव तालुक्यातील सावगाव आणि बेनकनहळ्ली गावाच्या सरकारी गोमाळ जमीन वाचवण्यात यावं यासाठी स्थानिक शेतकरी आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। कोणतीही नवीन योजना किंवा कचरा विल्हेवाटासाठी जागा देऊ नये यासाठी नागरिकांनी एकजुटीने पात्र घेतला आहे। बेळगाव तालुक्यातील सावगाव गावातील विविध सर्वे नंबर मधील गायरान आणि बेनकनहळ्लीतील सर्वे नंबर 153 मधील गोमाळ जमीन ही केवळ सार्वजनिक उद्देशासाठीच वापरली जावी अशी भक्कम मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे। गेली अनेक दशके ही जागा नागरिक जनावर चरण्यासाठी, गोश्मशानासाठी आणि शालेय मुलांच्या क्रीडा उपक्रमासाठी वापरत आहेत। ही सरकारी जमीन कोणत्याही खासगी संस्थांना देऊ नये आणि जमिनीचा मूळ सार्वजनिक वापर कायम ठेवावा अशी मागणी सावगाव आणि बेनकनहळ्ली ग्रामस्थ तसेच माजी लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे केली आहे। याबाबत बोलताना बेनकनहळ्ली ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी सांगितले की 2021 मध्येच ग्रामसभेत ही जमीन गोमाळासाठी राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचा विश्वास न घेता सिटी 2 किंवा कोणतीही कचरा विल्हेवाट योजना आणण्याचा प्रयत्न निंदनीय आहे असे ते म्हणाले। ही जागा धरणाजवळ असल्याने इथे योजना राबवल्यास पाणी दूषित होऊ शकतो आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। बेनकनहळ्ली ग्रामपंचायत माजी अध्यक्ष यल्लप्पा पाटील। तर आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आपल्या सावगाव गावचे सर्व गावकरी, आजी माजी सदस्य आणि सर्व वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण की आपल्या गावच्या ज्या गायरान जमीन आहेत त्या जनावर चरवण्यासाठी राखीव सरकारने ठेवलेल्या होत्या, त्या आम्हाला गावाला विश्वासात न घेता सरकार त्या ठिकाणी कोणता तरी प्रोजेक्ट सिटी 2 अंतर्गत त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि जो सर्वे नंबर आहे 153, त्या सर्वे नंबरला आम्ही मागच्याच 2021 ला आम्ही पंचायत मार्फत ग्रामसभेला ठराव घातलेला आहे। त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त जनावर आहेत, प्रत्येक शेतकऱ्याची जनावर आहेत। ती दगावल्यानंतर अंत्यविधीसाठी जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी ती जागा दफन करण्यासाठी, त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी आम्ही राखीव ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी ते काम होत आहे। तीच जागा निवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी कोणता तरी कचऱ्याचा प्रोजेक्ट असेल तर कोणता तरी प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्याचा कट सरकार करत आहे आणि ते आम्हाला लक्षात येता आम्ही सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी येऊन तहसीलदार साहेबांना विनंती अर्ज दिलेला आहे। त्या ठिकाणी कोणता एक प्रोजेक्ट असा राबवू नये सरकारनं, आपल्या गावासाठी ती जागा राखीव ठेवावी आणि त्याला एक 100 मीटर अंतरावर, 100 मीटर पण नाही, जवळच एकदम आपल्या गावचं डॅम आहे, धरण, ते धरणाचं पाणी जे वेस्टेज आहे प्रोजेक्ट नंतर भविष्यामध्ये ते दूषित होण्याच्या मार्गावर होईल आणि त्या पाणी सर्व जनावरांसाठी उपयुक्त आहे आणि सर्व गावची जनावरं त्या ठिकाणी पाणी पितात आणि हे लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट तात्काळ बंद करावा आणि आपल्या गावच्या सर्व गायरान जमीन शाबीत ठेवाव्यात एवढे या ठिकाणी सर्वजण आम्ही विनंती करून सरकारला विनंती करत आहोत। तातडीने ही योजना रद्द करून गोमाळ वाचवून द्या अशी मागणी सावगाव आणि बेनकनहळ्लीचे सध्याचे माजी सदस्य आणि शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी कल्लप्पा पाटील, मारुती काकतकर यांच्यासह इतरही उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला।